ज्यावेळेस माऊली विश्व माऊली ज्ञानोबा समाधीला जात होते ना, समाधीला गेले महाराज, समाधीला जाऊन आसनस्थ झाले। आसनस्थ झाल्यानंतर महाराज बाहेर आले, शिळा लावली। शिळा लावल्यानंतर महाराज ज्यांनी कधीच प्रवृत्ती मान्य केली नाही ती निवृत्ती रडली, आदिशक्ती मुक्ताही रडली, अख्खा संत मेळा रडत होता, सोपान काका रडत होते। इतकंच काय नवल काय, जगाचा मायबाप रडत होता, जगाचा मायबाप रडत होता। त्यावेळेस रुक्मिणी आईसाहेबांनी विचारलं, देवा तुम्ही का रडताय? तुम्ही एक करते करविते कर्तुम अकर्तुम शक्ती आहात, तुम्ही का रडताय? त्यावेळेस देवाने सांगितलं, रुक्मिणी, देव बोले रुक्मिणी हा एकच योगी देखिला नयनी। काय म्हटले रुक्मिणी? अनेक योगी पाहिले पण याच्यासारखा हाच। देव त्याच्याविषयी बोलू लागले। ऐका गड्यांनो, मर्म इथं लपलं। बरंच देवाने सांगितलं। त्यावेळेस रुक्मिणी रडत होती। ज्यावेळेस रुक्मिणी आईसाहेब रडत होत्या त्यावेळेस देवाने विचारलं, रुक्मिणी माझा भक्त समाधीला गेला म्हणून मी रडतोय, तू का रडते? त्यावेळेस रुक्मिणी आईसाहेब बोलतात, काय बोलतात? ऐसे सांगता हरिसी प्रेम वो संभले रुक्मिणी, धन्य धन्य दया कुशी, ज्ञानदेव जन्मले, धन्य धन्य दया कुशी, ज्ञानदेव जन्मले। महाराज पुण्याई